नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण थेट या एक्सरसाइजचं प्रॅक्टिकल डायरेक्ट जे तुम्हाला ग्राफिकल मेथडमध्ये ग्राफचा यूज करून काय करावं लागते, सॉल्व करावं लागते. तर डायरेक्ट आपण काय करणार, ग्राफच्या पेपरवर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार, जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला तो सॉल्व करायचा बोर्डच्या पेपरमध्ये असो किंवा तुमची एक्सरसाइज सॉल्व करत असताना तर तुम्हाला अडचण नाही गेली पाहिजे, याच्यासाठी थेट तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल आपण सॉल्व करणार आहोत. तर बघूया आपलं पहिलं एक्झाम्पल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. ज्याच्यामध्ये आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिलं इक्वेशन आहे आपलं x प्लस वाय इक्वल्स टू 3. सेकंड इक्वेशन आहे आपलं x मायनस वाय इक्वल्स टू 4. तर ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही एक्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, काही वायचे दिलेले आहेत. आपल्याला ऑर्डर पेअर मिळवायचे आहेत. तर बघा, आपल्या फर्स्ट जे इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3, याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3. तर आपण काय करणार, पुट करणार एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 3. तर 3 प्लस वाय इक्वल्स टू 3 प्लस 3 इकडच्या साईडने, तर पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार, ते -3 काय येणार, 0. म्हणून आपल्याला वायचा कोऑर्डिनेट काय मिळणार, 0. ऑर्डर पेअर काय मिळणार, 3,0. त्याच्यानंतर आपल्याला बघा वायची व्हॅल्यू दिलेली आहे 5, म्हणून आपण वायच्या जागी पुट करणार 5. बघा काय मिळणार इक्वेशन, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3, एक्स प्लस 5 इक्वल्स टू 3 प्लस 5 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस एक्स इक्वल्स टू 3 मायनस 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -2, म्हणून इथं लिहिणार मी -2. त्याच्यानंतर ऑर्डर पेअर काय मिळणार आपल्याला, -2,5. काय मिळणार, -2,5. त्याच्यानंतर आपल्याला वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे 3. त्याच्यानंतर आपण पुट करणार y इक्वल्स टू 3. बघा काय इक्वेशन, x प्लस वाय इक्वल्स टू 3. त्याच्यानंतर x प्लस 3 इक्वल्स टू 3 प्लस 3 पलीकडच्या साईडने गेल्यानंतर काय होणार, 3 मायनस 3 म्हणजेच किती, 0. एक्स कोऑर्डिनेट काय भेटणार आपल्याला, 0. आणि ऑर्डर पेअर काय मिळणार, 0,3. त्याच्यानंतर बघा सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x मायनस वाय इक्वल्स टू 4. ज्याच्यामध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे 0, म्हणून पुट करणार, काय करणार, y इक्वल्स टू 0. काय मिळणार, x मायनस वाय इक्वल्स टू 4. x मायनस 0 इक्वल्स टू 4, दॅट इज x इक्वल्स टू 4. म्हणून x कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला, 4. ऑर्डर पेअर काय मिळणार, 4,0. त्याच्यानंतर बघा आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1, तर आपण x च्या जागी पुट करणार x इक्वल्स टू -1, x मायनस वाय इक्वल्स टू 4, -1 मायनस वाय इक्वल्स टू 4. -1 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार, +4 + 1 मायनस वाय इक्वल्स टू 5. मायनसचा साईन आपण जर शिफ्ट केलं तर काय होणार, -5. म्हणून वाय कोऑर्डिनेट काय मिळालं आपल्याला, -5. आणि ऑर्डर पेअर काय मिळाली आपल्याला, -1, -5. काय मिळाली, -1, -5. तर आपल्याला बघा, आणि जे शेवटचं दिलेलं आहे x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू काय मिळते, -4. तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या ऑर्डर पेअर मिळाले आहेत. आपण आता काय करणार, ग्राफ प्लॉट करणार. तर बघा या पद्धतीने आपल्याला ग्राफवर हॉरिझॉन्टल लाईन x ॲक्सिसवर नंबर प्लॉट करायचे आहेत, ज्याच्या ओरिजिन साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर, ओरिजिनच्या अबाव पॉझिटिव्ह नंबर आणि ओरिजिनच्या बिलो निगेटिव्ह नंबर आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. तर बघा पहिली आपली ऑर्डर पेअर जी आहे, आणि महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे आपल्याला इथं लिहायला लागणार आहे स्केल. काय लिहिणार, स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट. या ठिकाणी आपल्याला स्केल अतिशय महत्त्वाची आहे आणि ती लिहावीच लागते. बघा पहिली ऑर्डर पेअर आहे आपली 3,0. तर बघा 3,0 वाय कोऑर्डिनेट काय तुमचा 0 ते कुठे मिळणार आहे तुम्हाला, एक्स ॲक्सिसवर. तर हा पॉईंट झाला तुमचा 3,0. त्याच्यानंतर बघा -2,5 सेकंड क्वाड्रंटमध्ये कुठे मिळणार आहे आपल्याला, सेकंड क्वाड्रंटमध्ये. हे बघा आपले -2 आणि हे बघा 5, हा पॉईंट मिळणार आपल्याला -2,5. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट आहे तुमचा 0,3. याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट 0, याचा अर्थ हा कुठं लाय करणार, वाय ॲक्सिसवर. हा पॉईंट जो असणार आहे आपला 0,3. त्याच्यानंतर काय करणार आपण, हे तिन्ही पॉईंट काय करणार, जॉईन करणार. तिन्ही पॉईंट काय करणार आपण, जॉईन करणार.
त्याच्यानंतर बघा आपण लाईनला नाव देणार x प्लस वाय इक्वल्स टू 3. त्याच्यानंतर आपली सेकंड जे इक्वेशन दिलेले त्याच्या ऑर्डर पेअर आपण प्लॉट करणार. पहिली ऑर्डर पेअर आपली अशी आहे 4,0 4,0. तर बघा इथं असणार आपला 4,0. त्याच्यानंतर -1, -5 काय मिळालं, -1, -5 कोणत्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला मिळणार आहे, दोन्ही निगेटिव्ह म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये, क्वाड्रंट नंबर 3. -1, -5 हे -1 आणि हे इथं -5 म्हणून हे पॉईंट असेल आपला -1, -5. नेक्स्ट काय 0, -4 एक्स कोऑर्डिनेट या ठिकाणी काय 0, वायचा दिलेला याचा अर्थ हे पॉईंट कुठं कोणत्या ॲक्सिसवर लाई करेल, वाय ॲक्सिसवर. त्याच्यातही कोणत्या ॲक्सिसवर, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर. इथं असणार आहे आपलं 0, -4. त्याच्यानंतर हे पॉईंट काय करायचेत आपल्याला जॉईन करून घ्यायचेत. काय करून घ्यायचेत, जॉईन करून घ्यायचेत. लाईनला नाव काय देणार आपण बोला, x - y इक्वल्स टू 4. तर बघा आपल्याला या ठिकाणी या दोन लाईनचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे या दोन जे गिवन सायमल्टेनियस इक्वेशन याचं काय होणार, सोल्युशन आहे. तर बघा याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय मिळालं आपल्याला, इथं मिळालं 3.5 आणि या ठिकाणी काय मिळालं -0.5. म्हणून हे काय झालं या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. आपला सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत x + y = 6 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आपल्याला x - y = 4. तर आपल्याला काय मिळवायच्यात, इथं 3 ऑर्डर पेअर मिळवायच्यात प्रत्येक इक्वेशनच्या. तर बघा मी जर x च्या जागी 0 पुट केलेत, x = 0, तर काय बनणार इक्वेशन 0 + y = 6. याचा अर्थ y ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 6. ऑर्डर पेअर काय मिळणार 0,6. याच्यानंतर आपण x च्या जागी किती पुट करू शकतो 1. जर आपण x च्या जागी 1 पुट केली तर काय मिळणार इक्वेशन 1 + y = 6 प्लस 1 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होतील -6 - 1. y ची व्हॅल्यू किती मिळणार 5 म्हणून इथे लिहिणार 5. ऑर्डर पेअर काय मिळणार 1,5. त्याच्यानंतर x च्या जागी किती पुट करू शकतो आपण 2. मग x च्या जागी आपण किती पुट केले 2. इक्वेशन काय बनणार 2 + y = 6 प्लस 2 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होतील -6 - 2 y = काय मिळणार आपल्याला 4. x ची व्हॅल्यू 2 तर y ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला 4. ऑर्डर पेअर 2,4. याच्यानंतर सेकंड इक्वेशन याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. जर आपण x च्या जागी 0 पुट केले तर इक्वेशन काय मिळणार आपल्याला, x च्या जागी जर आपण 0 पुट केले तर 0 - y = 4 दॅट इज -y = 4 आणि मायनसचं साईन जर शिफ्ट केलं तर y = -4 म्हणून इथे मिळणार -4. 0, -4. त्याच्यानंतर जर x च्या जागी आपण 1 पुट केले तर काय मिळणार 1 - y = 4 -y = +1 पलीकडच्या साईडने गेलेत -1 -y = 3 मायनसचं साईन शिफ्ट केलं काय मिळणार -3. म्हणून x ची व्हॅल्यू जर 1 असेल तर y ची व्हॅल्यू काय मिळते -3. ऑर्डर पेअर 1, -3. नेक्स्ट जर आपण x च्या जागी 2 पुट केलेत तर काय मिळणार 2 - y = 4 -y = 4 -y = किती 2. तर y ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -2. म्हणून 2 ज्यावेळेस पुट करणार तर काय मिळायला लागली -2. ऑर्डर पेअर 2, -2. नेक्स्ट आपण आता ह्या ऑर्डर पेअर कशावर काढणार, ग्राफवर काढणार. ज्याच्यामध्ये आपल्याला पहिली दिलेली ऑर्डर पेअर 0,6 एक्स कोऑर्डिनेट 0 याचा अर्थ कुठे मिळणार आपल्याला y ॲक्सिसवर. इथं असणार आपला 0,6. त्याच्यानंतर 1,5 दोन्ही नंबर पॉझिटिव्ह फर्स्ट क्वार्टरमध्ये इथं मिळणार आपल्याला 1,5. त्याच्यानंतर 2,4 इथं असणार आपला 2,4. तर आता हे प्लॉट करणार आपण, पॉईंट जॉईन करून घेणार. त्याच्यानंतर आपण लाईनला नाव देणार x + y = 6
सिमिलरली सेकंड जे इक्वेशन आहे त्याच्या ऑर्डर पेअर आपण ग्राफवर प्लॉट करणार. काय 0,-4 कुठं असणार, निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर. इथं असणार तुमचा 0,-4. त्याच्यानंतर 1,-3 प्लस मायनस कोणत्या क्वार्टरमध्ये असते, फोर्थ क्वार्टरमध्ये, म्हणजे 1 आणि इथं -3. हे पॉईंट आपला झाला 1,-3. नेक्स्ट 2,-2. सिमिलरली हे पण कुठं असेल, फोर्थ क्वार्टरमध्ये. इथं असेल 2,-2. त्याच्यानंतर आपण हे पॉईंट काय करणार, जॉईन करून घेणार. काय करून घेणार, जॉईन करून घेणार. त्याच्यानंतर लाईनला नाव काय देणार आपण, लाईनला नाव देणार आपण x - y = 4. आणि हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय होईल आपलं, सोल्युशन. काय मिळालं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, 5,1 म्हणून हे झालं आपलं सोल्युशन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चनमधलं आपलं सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट जे इक्वेशन आहे आपल्याला दिलेलं x + y = 5 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं x - y = 3. तर बघा आपण याच्यामध्ये एक्सचा कोऑर्डिनेट पुट करणार 0. तर आपल्याला काय मिळणार, 0 + y = 5, दॅट इज y = 5. तर आपल्याला कोऑर्डिनेट काय मिळणार, 0,5. ऑर्डर पेअर काय मिळणार, 0,5. त्याच्यानंतर आपण एक्सच्या जागी पुट करणार 1. तर काय मिळणार, 1 + y = 5, y = 5 - 1, y = 4. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर वायची व्हॅल्यू किती मिळणार, 4. ऑर्डर पेअर 1,4. त्याच्यानंतर एक्सच्या जागी आपण पुट करणार 2. तर काय मिळणार, 2 + y = 5, y = 5 - 2, दॅट इज y = किती मिळणार आपल्याला, 3. ऑर्डर पेअर काय मिळणार आपल्याला, 2,3. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी आपण पुट करणार 0. तर काय मिळणार, 0 - y = 3, -y = 3, मायनसचं साईन आपण जर शिफ्ट केलं तर काय मिळणार, y = -3. 0,-3. नेक्स्ट ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करणार तर काय बनणार, 1 - y = 3. त्याच्यानंतर -y = 3 + 1 तिकडे गेल्यानंतर -1, -y = 2, yची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, -2. म्हणजे ज्यावेळेस 1 असेल तर काय मिळणार, -2. ऑर्डर पेअर 1,-2. त्याच्यानंतर एक्सच्या जागी आपण पुट करणार 2. तर काय मिळणार, 2 - y = 3, -y = 3 - 2 + 2 तिकडे गेल्यानंतर काय होणार, -y = 1, मायनसचं साईन शिफ्ट केलं, y = -1. म्हणजे 2 ज्या वेळेस असेल त्यावेळेस yची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, -1, 2,-1. त्याच्यानंतर आता आपण काय करणार, हे जे ऑर्डर पेअर मिळालेत हे ग्राफवर काय करणार, प्लॉट करणार. पहिले जे ऑर्डर पेअर मिळाले आपल्याला 0,5 कुठं मिळणार, y ॲक्सिसवर. हे पॉईंट असेल आपला 0,5. त्याच्यानंतर नेक्स्ट 1,4. तर हा पॉईंट असणार आपला 1,4. नेक्स्ट पॉईंट काय, 2,3. 2,3 हा जो पॉईंट आपला हा काय असणार आहे, 2,3. त्याच्यानंतर हे पॉईंट काय करणार आपण, जॉईन करणार. काय करणार, जॉईन. त्याच्यानंतर लाईनला नाव देणार आपण x + y = 5. त्याच्यानंतर सेकंड जे इक्वेशन आहे त्याच्या ऑर्डर पेअर 0,-3 कुठं, निगेटिव्ह y ॲक्सिसवर. हे पॉईंट असेल आपला 0,-3. त्याच्यानंतर 1,-2 फोर्थ क्वार्टरमध्ये हा झाला 1,-2. त्याच्यानंतर 2,-1 हा झाला आपला 2,-1. त्याच्यानंतर काय करणार आपण, हे पॉईंट जॉईन करून घेणार. लाईनला नाव देणार आपण x - y = 3. आणि हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालं हे झालं याचं सोल्युशन. काय मिळालं आपल्याला, 4,1. हे काय झालं या ग्राफचं सोल्युशन. आपलं 3 नंबरचं एक्झाम्पल आहे x + y = 0.
आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 2x - y = 9. तर बघा या ठिकाणी आपण एक्सच्या जागी जर 0 पुट केले तर काय मिळणार 0 + y = 0 y = 0. याचा अर्थ y ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 0 0 आणि y ची काय मिळणार 0. म्हणून ऑर्डर पेअर 0, 0. जर आपण एक्सच्या जागी 1 पुट केले तर काय मिळणार 1 + y = 0 +1 पलीकडच्या साईडने गेलेत काय होणार -1. म्हणून ऑर्डर पेअर काय मिळणार -1 1, -1. सिमिलरली जर आपण 2 पुट केले तर काय मिळणार 2 + y = 0 y = +2 पलीकडच्या साईडने गेलेत काय होतील -2. म्हणून ऑर्डर पेअर काय मिळणार आपल्याला 2, -2. त्याच्यानंतर बघा सेकंड इक्वेशनमध्ये जर एक्सच्या जागी जर आपण 0 पुट केली तर काय मिळणार 2 × 0 - y = 9. त्याच्यानंतर -y = काय मिळणार आपल्याला 9 y = काय मिळणार आपल्याला -9. म्हणून इथं काय मिळणार आपल्याला -9 0, -9. नेक्स्ट जर आपण एक्सच्या जागी 2 पुट केलेत तर काय मिळणार बघा 2 × 2 - y = 9 4 - y = 9 -y = 9 - 4 -y = 5 मायनसचं साईन शिफ्ट केलं y = -5. म्हणून इथे मिळणार -5 2, -5. त्याच्यानंतर जर आपण एक्सच्या जागी 3 पुट केलेत तर बघा काय मिळणार 2 × 3 - y = 9 6 - y = 9 -y = 9 -6 y = 3 y = -3. म्हणजे ऑर्डर पेअर काय मिळणार आपल्याला -3 3, -3. त्याच्यानंतर आपण काय करणार प्लॉट करणार पॉइंट पहा 0, 0 पहिली ऑर्डर पेअर म्हणजे इथं असणार आपला 0, 0. नेक्स्ट 1, -1 कोणत्या क्वार्टरमध्ये 4th क्वार्टरमध्ये इथं असणार आपला 1, -1. त्याच्यानंतर 2, -2 कुठं असणार 4th क्वार्टरमध्ये इथंच असणार आपला 2, -2. त्याच्यानंतर आपण काय करणार हे पॉइंट जॉईन करून घेणार काय करून घेणार जॉईन. त्याच्यानंतर लाईनला नाव देणार आपण x + y = 0. सेकंड याच्या ऑर्डर पेअर 0, -9 कोणत्या y ॲक्सिसवर मिळेल आपल्याला निगेटिव्ह y ॲक्सिसवर इथं असेल आपला 0, -9. नेक्स्ट 2, -5 4th क्वार्टरमध्ये इथं असेल आपला 2, -5. त्याच्यानंतर 3, -3 इथं असणार आपला 3, -3. त्याच्यानंतर काय करणार आपण हे पॉइंट जॉईन करून घेणार. त्याच्यानंतर हे झालं आपलं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. लाईनला नाव देणार आपण 2x - y = 9 आणि हे झालं आपलं सोल्युशन काय झालं 3, -3 हे झालं आपलं या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. तर 4th नंबरचा क्वेश्चन आपल्याला होमवर्क. नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल ज्याच्यामधलं आपल्याला हॉट्समध्ये विचारलेला क्वेश्चन असेल. ठीक आहे, धन्यवाद.